तुम्हालाही असं झणझणीत, चमचमीत भरली वांगी खायची आहेत का? तेही विदाऊट एनी शेंगदाण्याचं कूट टाकता. मग ही अगदी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर ही भरली वांगी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला. त्यात मी ॲड करते हिरवं वाटण. तर हे सुकं वाटण बनवण्यासाठी मी सुकं खोबरं, आलं, लसूण, हिरव्या मिरची, जिरं आणि कोथिंबीर वाटून हे वाटण बनवून घेतलं. तर हे वाटण ॲड करून झाल्यानंतर मी आता टाकणार आहे घरातलं काळं तिखट, त्यासोबत हळद आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग झाली आहे रेडी आपल्या वांग्यांची फिलिंग. तर ह्यामध्ये मी अजिबात शेंगदाण्याचा कूट यूज केलेला नाही आहे. तरीही ही वांगी इतकी चमचमीत आणि कमाल लागतात. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. तर ही फिलिंग हा मसाला तयार झाल्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आपल्याला वांगी सगळी व्यवस्थित कट करून घ्यायची आहेत. आता हा सगळा मसाला ह्या सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही वांगी व्यवस्थित भरून घ्यायची आहेत. हे होतंय तोवर मी एकीकडे कढई तापत ठेवली आहे. कढई व्यवस्थित तापली की मग त्यात ॲड करणार आहे तेल. तेलही व्यवस्थित तापलं की मग त्यात ॲड करणार आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग मी त्यात ॲड करणार आहे सगळी भरून घेतलेली वांगी. तर आपल्याला आता ही वांगी हाय फ्लेमवरच छान 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. तर तुम्ही ही रोजची तीच भाजी खाऊन कंटाळला असताल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा. ही भाजी युनिक आहे, नवीन आहे आणि तेवढीच जास्त टेस्टी आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. तर आता ही वांगी हाय फ्लेमवरती 1-2 मिनिटांसाठी परतून घेतल्यानंतर मी राहिलेला सगळा मसाला यात ॲड करून पुन्हा चांगलं परतून घेते आहे. ह्या वांग्यांना चांगलं तेल सुटूस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी यात ॲड करायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला शिजू द्यायचं आहे. तर इथे बघा गॅसची फ्लेम स्लो करून मी ह्याला झाकून चांगले 7 ते 8 मिनिटांसाठी याला शिजू देते आहे आणि बघा 7-8 मिनिटातच आपली भाजी व्यवस्थित शिजून रेडी झाली आहे. तर इथे बघा काय परफेक्ट कलर, काय परफेक्ट टेक्स्चर आलं या भाजीला. आता मी बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने याला गार्निश करते आणि मग झाली आहे रेडी चमचमीत, चटपटीत भरली वांगी. तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक यू फॉर वॉचिंग.